मित्रांनो, वेलकम टू RLC अकॅडमी नागपूर. मित्रांनो, ही फायनल रिव्हिजन असेल तुमच्याकरिता आणि फार महत्त्वाचे प्रश्न आहे. हा फार महत्त्वाचा व्हिडिओ असेल. हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ बघूनच पेपरला जा, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये मदत होईल. तो विदाऊट तुमचा जास्त वेळ घेता आपण सुरू करूया. पहिला प्रश्न, इन 2 वॅटमीटर मेथड अ पॉवर मेजर्ड इफ द टोटल पॉवर फॅक्टर मेजर्ड बाय 1 वॅटमीटर ओनली. म्हणजे मी जर का 2 वॅटमीटरनी पॉवर मेजर करत आहे, परंतु पूर्ण रीडिंग एकच वॅटमीटर दाखवत आहे, तर सिस्टमचा पॉवर फॅक्टर किती? त्याला काढायला काय लावलाय? पॉवर फॅक्टर. तुम्हाला याचा आन्सर माहिती आहे. सिम्पली 2 वॅटमीटर मेथड ही मेजरमेंटचा एक कन्सेप्ट असतो. त्यामध्ये जर एकच मीटर पूर्ण रीडिंग दाखवत असेल, म्हणजे सिस्टमचा पॉवर फॅक्टर किती असायला हवा? 0.5 हाफ. त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊन घेऊ आपण. जर पॉवर फॅक्टर 1 असेल, तर रीडिंग काय शो करतील? तर पहिल्या मीटरवरती जे रीडिंग आहे तेच दुसऱ्या मीटरवरती राहील. तो याला आपण W1 इज इक्वल टू W2 म्हणू शकतो किंवा यालाच P1 इज इक्वल टू P2 सुद्धा म्हणू शकतो. ऑप्शनमध्ये काही राहू शकतं. जर पॉवर फॅक्टर 0.866 आहे, तर W2 इज इक्वल टू ट्वाईस W1. याचा अर्थ जर का आपण पाहतो म्हटलं एका मीटरमध्ये जे दाखवून त्याच्यापेक्षा डबल रीडिंग दुसऱ्या मीटरमध्ये दाखवतील. जर पॉवर फॅक्टर 0.5 असेल, तर एकच 1 मीटर 0 रीडिंग दाखवल आणि 1 मीटर जे आहे ते पूर्ण रीडिंग दाखवतील, जे रीडिंग असेल राईट. आणि 0 जर असेल, तर 1 मीटर निगेटिव्ह संख्या दाखवेल आणि 1 मीटर पॉझिटिव्ह दाखवेल. तर एवढ्या गोष्टी लक्षात असायला हव्या तुम्हाला. त्यावरती काही एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे, सिस्टमॅटिक एरर कशाला म्हणतात? तर सिस्टमॅटिक एरर्स काय आहे? एन्व्हायरमेंटल, ऑब्झर्वेशनल, इन्स्ट्रुमेंटल. हा प्रश्न फार सोपा आहे, आपण वाचलेला आहे की एररचे 3 प्रकार असतात साधारणतः. एकाला आपण ग्रॉस एरर म्हणतो, एक सिस्टमॅटिक एरर आपण म्हणतो, इन्स्ट्रुमेंटल एरर सुद्धा येतात बेसिकली, आणि बेसिकली आपण एक शब्द म्हणतो त्याचं नाव आहे रँडम एरर. तो यामध्ये जो सिस्टमॅटिक एरर आहे त्याचे 3 प्रकार पडतात: एन्व्हायरमेंटल, ऑब्झर्वेशनल आणि इन्स्ट्रुमेंटल. असे हे तीनही करेक्ट बरोबर आहे. त्याबद्दलचेच काही कन्सेप्ट आहे जे आपण बघू शकतो. ग्रॉस एरर ज्याला आपण म्हणतो हे ह्युमन एरर आहे, माणसाच्या चुकीमुळे येणारी. सिस्टमॅटिक एररमध्ये इन्स्ट्रुमेंटल आहे, तर इन्स्ट्रुमेंटच्या वयानुसार, फ्रिक्शनलमुळे किंवा ईडी लॉसमुळे. एन्व्हायरमेंटल, टेम्परेचरचा फरक पडला, प्रेशरचा फरक पडला. ऑब्झर्वेशन जेव्हा आपण पाहतो, प्रत्येकाला समजतं की काचातून जेव्हा पाहतो तेव्हा काही ना काही रीडिंग पाहण्यातनी जी एरर येते, पॅरलॅक्स एरर आपण ज्याला म्हणतो, किंवा एक रँडम एरर आहे ज्याचं कारणच आपल्याला माहिती नाही. A watt meter reads 30.34. The absolute error measured is 2.22. What is the true value? ट्रू व्हॅल्यू विचारली आहे त्याने आणि या 2-3 गोष्टी दिलेल्या आहेत. तर बेसिक आहे, ही डॅश आहे, त्याला मायनस समजू नका. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, मी त्याच्यावरती सांगतोय तुम्हाला की ॲब्सोल्यूट एरर जर काढायची असेल तर सरळ काय असते, एक वस्तू ज्याची मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे किंमत मोजलेली आणि त्याची ट्रू व्हॅल्यू म्हणजे बरोबर जे एक्झॅक्ट किंमत असेल. तर आता यानं काय म्हटलं, ॲब्सोल्यूट एरर आपल्याला दिली आहे. वॅटमीटर रीड्स बघूया. ॲब्सोल्यूट एरर किती दिली आहे? 2.22. तर मी याची किंमत खाली लिहून देतो, 2.22. मेजर्ड किंमत दिली आहे की त्याने? त्यानं सरळ सरळ कोणती किंमत दिली आहे? मेजर्ड. का जिथं वॅटमीटर रीड किती रीड केलं आहे वॅटमीटरनी? रीड केलेलं आहे 30.34 मायनस काढायला काय लावले त्याने? ट्रू व्हॅल्यू. चला ट्रू व्हॅल्यू काढायची. सरळ समजते, मायनस ट्रू व्हॅल्यू आहे, याला आपण डायरेक्ट इकडे पाठवून देऊ. ही प्लस संख्या डायरेक्ट इकडे मायनस होतील. तो ट्रू व्हॅल्यू काय होऊन जाईल? 30.34 वजा 2.22. आता 4तून 2, 2 सरळ सरळ आणि 12. 12 वाला ऑप्शन एकच आहे, 28.12. क्लिअर? प्रत्येकाला समजलं असेल. आणि एररचा कन्सेप्ट, एररचा न्यूमरिकल तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इज 10.25 ओहम whereas the value is 10.22. फाइंड एरर. पुन्हा एकदा काय काढायचे? ॲब्सोल्यूट एररच काढायची आहे. मेजर्ड मधून ट्रू व्हॅल्यू काढा लागते. त्याला सरळ दिलेलं आहे की मेजर्ड किंमत किती आहे? 10.25. whereas व्हॅल्यू इज, त्याची ओरिजिनल व्हॅल्यू किती आहे? तर 10.22. त्याला सॉल्व करा, सरळ सरळ आन्सर येईल. आन्सर किती येत आहे? 0.03 ओहम. आन्सर विल बी 0.0. नेक्स्ट प्रश्न आहे, जोड्या लावायच्या आहे आणि हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला विचारला जाऊ शकतो या पेपरमध्ये. याला एका साईडला मी ब्रिजेस दिलेले आहे जे इलेक्ट्रॉन मेजरमेंटमध्ये यूज होतात आणि इकडं काही अप्लिकेशन दिले आहे. तर पहिला पॉईंट आहे, मिली ओहम रेंजमध्ये रेजिस्टन्स मोजायचा आहे. तर तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे रेजिस्टन्स जर मोजायचा आहे तर, आणि तेही पण मिली ओहम म्हणजे फार कमी किमतीचा, आपण कुठला ब्रिज वापरतो? केल्विन डबल ब्रिज वापरतो आपण. त्याची आयडिया आहे. दुसरं म्हटलं यानं कॅपॅसिटन्स, लो व्हॅल्यू. कॅपॅसिटन्ससाठी आपण विचार न करता सुद्धा आपण एक गोष्ट वाचली आहे, कॅपॅसिटन्ससाठी कुठला ब्रिज असतो? स्टेअरिंग ब्रिज. त्यानं कॅपॅसिटन्स मोजतो. तर 2 आणि 3 वाले ऑप्शन, पहिला मध्ये 2-3 आहे आणि त्यानंतर तिसऱ्यामध्ये 2-3 आहे.
या दोनपैकी एक आन्सर होणार आहे. आता पुढे चालूया आपण. कंपॅरिझन ऑफ रेजिस्टन्स विच आर नियरली इक्वल आणि इंडक्टन्स ऑफ कॉईल. सरळ पाहतो म्हटलं आपण तर याचा आन्सर कशा पद्धतीने मिळेल हे तुम्हाला माहिती आहे. कंपॅरिझन ऑफ रेजिस्टन्स कोण्या ब्रिजमध्ये येतं? त्या ब्रिजचं नाव आहे, त्याला म्हणतो आपण कॅरी फॉस्टर ब्रिज. आणि इंडक्टन्स विथ द कॉईल, इंडक्टन्सचा शब्द आला म्हणजे हे ब्रिज आलं, त्याबद्दलचा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल. तो याचा आन्सर काय होऊन जाईल? ए. तो सिंपल आन्सर असलं पाहिजे. पीचं 2 केल्विन डबल ब्रिज, क्यू साठी काय शेअरिंग ब्रिज, आर करिता काय असेल कंपॅरिझनसाठी जर म्हटलं तर कॅरी फॉस्टर ब्रिज, आणि त्यानंतर जर विचारला असेल इंडक्टन्स करता तर हे ब्रिज. द स्केल ऑफ हॉट वायर इन्स्ट्रुमेंट, स्केल ऑफ हॉट वायर ॲमीटर इज. आता प्रत्येक इन्स्ट्रुमेंटची स्केल तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये आपण PMMC, MI टाईप, डायनामोमीटर टाईप या प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचे जे स्केल आहे, लिनियर आहे, नॉन लिनियर आहे, क्रिम्प्ड आहे, कशा पद्धतीची स्केल आहे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. तो यानं विचारला आहे द स्केल ऑफ हॉट वायर ॲमीटर. लक्षात ठेवा नॉन लिनियर स्केल असते. द स्मॉलेस्ट चेंज इज मेजर्ड व्हेरिएबल टू विच इन्स्ट्रुमेंट विल रिस्पॉन्ड. हा फार महत्त्वाचा आहे. मेजरमेंटच्या ह्या डेफिनेशन्स अति महत्त्वाच्या, यावरती एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, बऱ्याचदा चुकतो. तर बघा स्मॉलेस्ट चेंज एवढा जर शब्द तुम्हाला दिसला म्हणजे कुठलाही स्मॉलेस्ट चेंज मोजण्याची क्षमता असणे म्हणजे सरळ सरळ काय असणे, तर इन्स्ट्रुमेंटची ते काय दर्शवतं? सेन्सिटिव्हिटी. तो किती सेन्सिटिव्ह आहे, लहानातला लहान चेंज सुद्धा तो ओळखू शकतो. त्याच्यावरूनच काही महत्त्वाच्या डेफिनेशन आहे की स्मॉलेस्ट चेंज म्हटलं तर ते सेन्सिटिव्हिटी होतं. रिझॉल्वेशन म्हणजे काय होतं की स्मॉलेस्ट डिटेक्टेबल इन्क्रीमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंट, थोडंसं बट नॉट नेसेसरी स्मॉलेस्ट. तो चेंज स्मॉलेस्ट असेलच याची काही खात्री नाही आहे, परंतु तो डिटेक्ट केला जाऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादं माझ्याकडे असलेलं मीटर आहे ते 2 अँपियर करंट मिनिमम मोजतं, त्याच्या हिशोबाने ते काय झालं? मिनिमम झालं, डिटेक्टेबल आहे. परंतु करंट हा 1 अँपियर पर्यंत असू शकतो, असं पकडूया. तो रिझॉल्युशन. ॲक्युरसी म्हणजे काय की समजा माझं हे टार्गेट आहे, या टार्गेटच्या किती जवळ मी हिट करतोय, हाऊ क्लोज मेजरमेंट, त्याला ॲक्युरसी म्हणतो आपण. आणि प्रिसिजन म्हणजे काय की समजा तुम्ही पाहिलं असेल की हे 10 नंबर म्हणून असेल वस्तू शूटिंगमध्ये 9 नंबर आहे, एक व्यक्ती एक गुढी इथं मारत आहे, एक इथं मारत आहे, त्याला विनर नाही म्हटलं. एकाच जागेवर जर 3-4 गोळ्या मारत असेल विच इज कॉल्ड प्रिसिजन. या चारही डेफिनेशन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. एनर्जी मीटर हे कशा प्रकारचे मीटर आहे? हा फारदा रिपीट होणारा प्रश्न आहे. आणखी मीटरचे 3च प्रकार आहे, इंडिकेटिंग, इंटिग्रेटिंग आणि रेकॉर्डिंग. तर एनर्जी मीटरचं दोन्ही काम करतो, तो रेकॉर्ड सुद्धा करतो, तो कॅल्क्युलेट सुद्धा करतो, विच इज इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. नेक्स्ट प्रश्न आहे, विद्युत मंडळातील खर्च झालेली ऊर्जा कोण्या मीटरने मोजतात? विद्युतमध्ये खर्च झालेली ऊर्जा आपल्याला प्रत्येकाला माहित आहे, त्याला मीटर म्हणतो आपण किलोवॅट आवर मीटर, राईट. डॅम्पिंग टॉर्कचा उपयोग करून निर्माण करतात. डॅम्पिंग टॉर्क कशा पद्धतीने यूज करतो? इन्स्ट्रुमेंटमध्ये माहिती आहे आपल्याला की इन्स्ट्रुमेंटमध्ये डॅम्पिंग टॉर्क आपण काय यूज करतो? तर आपल्या गाडीचा काटा असेल, तो काटा बऱ्याचदा ऑब्झर्व करतो आपण की 40 किंवा 50 ची स्पीड आहे, तो मधात कुठे न राहता व्हायब्रेट होत राहतो. हे जे व्हायब्रेशन होतं त्याला कमी करण्यासाठी आपल्याला डॅम्पिंग टॉर्क वापरावा लागतो. आणि तो डॅम्पिंग टॉर्क आपण 3 पद्धतीने तयार करतो. एडी करंट डॅम्पिंग सुद्धा आहे, एअर फ्रिक्शन आणि फ्लुइड फ्रिक्शन, म्हणजे ऑल ऑफ द अबव्ह हे त्याचा आन्सर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रेरणेमुळे काटा शून्यापासून पुढे जातो? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. शून्यापासून पुढे जातो म्हणजे काटा डिफ्लेक्ट करतो, तो उचित कोणता टॉर्क म्हणून आपण याला? डिफ्लेक्टिंग टॉर्क. डायनामोमीटर टाईप इन्स्ट्रुमेंटचा उपयोग काय? डायनामोमीटरचा उपयोग आपण कशा पद्धतीसाठी करू शकतो? हा साधा सरळ प्रश्न आहे. तर प्रत्येकाला माहित आहे डायनामोमीटर टाईप एनर्जी मीटर असो किंवा वॅट मीटर असो, आपण AC किंवा DC दोन्ही करता याचा उपयोग केला जाऊ. वॅट मीटरची जोडणी करताना काय लक्षात असायला हवं? वॅट मीटरची जोडणी जेव्हा करतो आपण, आता काही गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहे त्या हिशोबाने मी सांगतो. तुम्हाला एवढं समजतं की कुठलाही मीटर असेल त्यामध्ये 2 कॉईल आहे, प्रेशर कॉईल आहे आणि एक आहे त्याला आपण म्हणूया करंट कॉईल म्हणूया फॉर एक्झाम्पल. तर याच्या हिशोबाने काय, करंट कॉईल कशी असली पाहिजे? सिरीजमध्ये, आणि प्रेशर कॉईल कशी असली पाहिजे? पॅरललमध्ये. ह्या 2 कन्सेप्ट लक्षात असायला हवा. त्यासोबतच जर आता आपण करंट कॉईल म्हणतोय जी सिरीजमध्ये जोडतोय, मी करंट कॉईल कशी जोडतोय? सिरीजमध्ये, आणि प्रेशर कॉईल पॅरललमध्ये. तर करंट कॉईलचे काय खासियत आहे की यामध्ये नंबर ऑफ टर्न जे असतात ते कमी असतात. आता टर्न जर कमी असेल म्हणजे त्याची जाडी काय असेल? जास्त असेल की नाही? म्हणजे तो वायर कसा असेल? थिक असेल, बरोबर आहे. आणि प्रेशर कॉईल कशी असते? नंबर ऑफ टर्न जे असतात त्या जास्त असतात. नंबर ऑफ टर्न जास्त असणे म्हणजे जाडी काय असणे? कमी असणे. हे राहील म्हणजे वायर कसा असणे? थिन असणे. हा प्रश्न विचारला जातो. पुढील प्रश्न, व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट इनपुट इम्पिडन्स ऑफ CRO? CROचं एक्झॅक्टली इनपुट इम्पिडन्स किती आहे? ते 1 मेगा ओम असतं. PMMC व्होल्टमीटर इज कनेक्टेड अक्रॉस अ सिरीज कॉम्बिनेशन ऑफ DC व्होल्टेज सोर्स V1
इज इक्वल टू ट्वाइस 2 व्होल्ट अँड एसी व्होल्टेज सोर्स V2 3 साइन व्होल्ट. द व्होल्ट मीटर रीड्स. व्होल्ट मीटर किती रीड करेल यामध्ये विचार करण्याचा मुळात प्रश्नच येत नाही. कारण की तुम्हाला एक बेसिक आयडिया असायला हवी की PMMC इन्स्ट्रुमेंट जे आहे हे फक्त आणि फक्त DC साठी काम करतं. AC साठी काम करत नाही. त्यामुळे AC मोजण्याची गोष्टच येत नाही. तर DC व्होल्टेज किती आहे 2 व्होल्ट. त्या कारणामुळे याचा आन्सर सुद्धा काय होईल 2 व्होल्ट. केल्विन डबल ब्रिज इज यूज टू मेजर रेजिस्टन्स लो रेजिस्टन्स. याचं काय कारण आहे? आता बघूया याचं कारण काय आहे. कारण की देअर इज नो थर्मो इलेक्ट्रिक EMF असं होऊ शकत नाही. इट हॅज हाय सेन्सिटिव्हिटी नाही. इफेक्ट ऑफ कॉन्टॅक्ट अँड लीड रेजिस्टन्स इज एलिमिनेटेड. यस, हे कारण असल्या कारणामुळे आपण केल्विन डबल ब्रिज जो आहे तो लो रेजिस्टन्ससाठी वापरत असतो. क्लिअर राहील. नेक्स्ट प्रश्न. द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ वेस्टर्न स्टँडर्ड सेल इज. तर वेस्टर्न किंवा ज्याला आपण वेस्टर्न स्टँडर्ड सेल म्हणू त्या सेलचा त्याने इंटरनल रेजिस्टन्स विचारला आहे आणि त्या इंटरनल रेजिस्टन्स किती असतो 1 ओहम पेक्षा कमी, लेस दॅन 1 ओहम. शेअरिंग ब्रिज कशाला यूज करतो आताच आपण बघून चुकलाय. शेअरिंग ब्रिजचा यूज होतो कॅपॅसिटन्स मेजर करण्याकरिता. क्लिअर प्रत्येकाला. नेक्स्ट. द डिफरन्स बिटवीन मेजर्ड आणि ट्रू व्हॅल्यू याला काय म्हणतात आताच आपण बघून चुकलोय. त्याला आपण काय म्हणतोय ऑप्शन नंबर बी ॲब्सोल्यूट एरर. ग्रॅफाइट इज यूज इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट ॲज. ग्रॅफाइटचा यूज काय असतो न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये. फार महत्त्वाचे प्रश्न आहे लक्षात घ्या. ग्रॅफाइटचा यूज विचारलेला आहे आणि ग्रॅफाइट नेमकं काय आहे त्याचा उपयोग काय आहे प्रत्येकाला समजतो. ग्रॅफाइटचं काम काय असतं ॲज अ मॉडरेटर म्हणून काम करतं. त्याचा फार महत्त्वाचा कन्सेप्ट मी सांगतोय बघा. एक शब्द आहे त्याला आपण म्हणतो कंट्रोल रॉड. एक शब्द आहे ज्याला म्हणतात मॉडरेटर. एक असतो कुलंट. हे 3 प्रश्न विचारले जातात. तो कंट्रोल रॉड ज्याचं काम आहे जे न्यूट्रॉनची किंवा ज्याला आपण युरेनियमची जी चेन रिॲक्शन म्हणू कंट्रोल चेन रिॲक्शन करण्याकरिता आपण कंट्रोल रॉड वापरतो. मॉडरेटरचं काम काय कंट्रोल स्पीड ऑफ न्यूट्रॉन. न्यूट्रॉनची स्पीड कमी करण्याकरिता आपण मॉडरेटर वापरतो. कुलंटचं काम माहित आहे. तो कंट्रोल रॉडचे एक्झाम्पल आता बघा प्रश्न 2 पद्धतीने येईल. कंट्रोल रॉडचं काम काय आहे त्याचे ॲप्लिकेशन काय आहे. काम विचारलं तर चेन रिॲक्शन कंट्रोल करतोय. ॲप्लिकेशन म्हणाल तर कॅडमियम कार्बन बोरॉन हे सर्व कंट्रोल रॉड ॲप्लिकेशन म्हणून. मॉडरेटरमध्ये हेवी वॅटर ग्राफाईट हेलियम बेरिलियम त्यामधला ग्राफाईट बऱ्याचदा पेपरला विचारला जातं. कुलंट म्हणजे समजतं तुम्हाला गॅस वॉटर हेवी वॉटर सोडियम हे सर्व काय आहेत कुलंट. द ॲव्हरेज लाईफ ऑफ न्यूट्रॉन आफ्टर दे डेकाय म्हणजे सरासरी आयुष्य काय असतं न्यूट्रॉनचं. सरासरी आयुष्य किती म्हटलं जातं 100 सेकंद. 100 सेकंद हार्डली ते राहू शकतात. नेक्स्ट प्रश्न. विच मटेरियल इज यूज टू कंट्रोल चेन रिॲक्शन. आत्ताच आपण वाचलं की चेन रिॲक्शन कंट्रोल करण्याकरिता कशाचा उपयोग केला जातो. कशाचा यूज केला जातो आता इथे बघा दिसत आहे बोरॉन. आता इथे आपण बघून चुकलो थोडंसं वर दिसत आहे कंट्रोल काय दिसत आहे कॅडमियम कार्बन आणि बोरॉन. सरळ सरळ ऑप्शनमध्ये काय दिसतं तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट प्लांट. आता आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला जनरेशनमध्ये एक बेस्ट प्लांट असतो एक पीक प्लांट असतो. बेस्ट प्लांट म्हणजे कुठला प्लांट जो कंटिन्युअस एनर्जी देऊ शकतो. पीक प्लांट म्हणजे कुठला प्लांट ज्याला गरजेनुसार आपण एनर्जी घेऊ शकतो तर एक्स्ट्राची लागली डिमांड असेल तर आपली. त्याचा आन्सर काय होऊन जाईल तर बघा न्यूक्लिअर पॉवर प्लांट सुद्धा काय आहे बेस लोड प्लांट आहे. रन ऑफ रिव्हर कारण की हायड्रो इलेक्ट्रिकल प्रोजेक्टचाच पार्ट येतो त्यामुळे तोही बेस आहे. पंप स्टोरेज आणि डिझल हे पीक स्टोरेज प्लांट आहे. त्या कारणामुळे आन्सर काय होऊन जाईल 1. 25 क्वेश्चनचा आन्सर होईल ए किंवा 1 ए आणि बी. त्यानंतर हे बघून घ्या बेस लोड प्लांट आणि पीक लोड प्लांट. बेस लोड प्लांट म्हणजे काय न्यूक्लिअर कोल हायड्रो जिओथर्मल बायोगॅस बायोमॅस रन ऑफ रिव्हर विंड टर्बाईन हे सर्व बेस लोड प्लांट आहे. पीक लोड म्हणजे गॅस डिझेल पंप हे सर्व पीक लोड प्लांट. दोन्ही लक्षात असू. नेक्स्ट प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग टर्बाईन विल बी यूज फॉर हेड 500 मीटर ते 200 मीटरच्या पर्यंतच्या हेड करिता मी कुठलं टर्बाईन वापरतो. टर्बाईन म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटचा हा प्रश्न आहे. आता सरळ पाहतो म्हटलं 26 नंबरचा क्वेश्चन याचा आन्सर काय होऊन जाईल फ्रान्सिस टर्बाईन. आता हे काय आहे याच्याबद्दलचा बेसिक आयडिया म्हणून देतो तुम्हाला मी की टर्बाईनचे 3 प्रकार आहे पेल्टॉन फ्रान्सिस आणि कॅप्लान. त्यालाच आपण प्रोपेलर सुद्धा म्हणतो. तो पेल्टॉनची खासियत काय तर बघा महत्त्वाचे मुद्दे म्हणजे याचा हेड सर्वात हाय आहे याचा हेड मीडियम आहे आणि याचा हेड सर्वात लो आहे. याच्यावरून लक्षात येते की काय याचा आन्सर होईल. तुम्हाला काय काय लक्षात असायला हवं तुम्हाला याच्यात 2 गोष्टी लक्षात असायला. इफिशियन्सी तुम्हाला माहीत असायला हवी की नेमकी काय आहे. त्यानंतर तुम्हाला हेड माहीत असायला हवा. मॅक्झिमम कॅपॅसिटीवरती कदाचित प्रश्न हेड आणि इफिशियन्सीवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले. तुम्ही पूर्ण ब्लॉक लक्षात ठेवू शकत असेल तर फार चांगलं पूर्ण बॉक्स सुद्धा लक्षात ठेवू शकता. क्लिअर राहील. हो तेही गोष्ट काही क्लिअर असू द्या.
ओके. सो नेक्स्ट प्रश्न असेल, which of the following heat exchangers is used to raise the temperature from steam from normal to super saturation level? कशा पद्धतीने टेम्परेचर हिट करण्यासाठी आपण काय यूज करतो? प्रत्येकाला समजतं त्याच्या नावातच आहे सुपर हिटर. सुपर हिटरचं तेच काम असतं, त्याला स्टीमला सुपर हिट करणं. त्याबद्दलची ही डायग्राम आहे, त्याबद्दल तुम्हाला आयडिया संपूर्णपणे असेलच. इन थर्मल पॉवर प्लांट ॲश इज कलेक्टेड. आता ॲश कलेक्ट करण्याचं काम नेमकं कोणाचं असतं? त्याचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिएटर. इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिएटर नेमकं काम करतो कशाचं? हिट ॲश कलेक्टर, राख जमा करण्याचं. परंतु इथं तसं काही दिलेलं नाहीये. याचा आन्सर काय होऊन जाईल? हॉपर्स अँड बंकर्स, BNC. याचं कारण आहे बघा, हे सर्वच्या सर्व कंपोनंट आहे ज्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिएटर म्हणतो, ज्याचं कामच मुळात काय आहे तर ॲश कलेक्ट करणे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बॉयलरमध्ये कोळसा जाळल्यानंतरच स्टीम तयार होते आणि त्या कोळशाची जी राख असते ती वेस्ट मटेरियल राहतं, ते कुठेतरी डंप करायची असते. ते कलेक्ट करण्याचं काम कोण करतं? इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिएटर. पुढील प्रश्न आहे, कुलिंग टॉवरचे कार्य काय? कुलिंग टॉवरचं एक्झॅक्ट कार्य काय येतं? कुलिंग टॉवरचं काम सिंपल आहे, टू कूल द स्टीम इन द कंडेन्सर. त्या करणं, त्या स्टीमला कूल करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. नेक्स्ट प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज सुटेबल फॉर पीक लोड? आताच आपण बघून चुकलोय, पीक लोड करिता कुठलं अप्लिकेशन राहील? तर डिझेल पॉवर प्लांट कशाचं अप्लिकेशन आहे? पीक लोड. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट बद्दल काय बरोबर आहे? हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटची काय खासियत आहे? तर त्याची एक बेसिक गोष्ट काय आहे, प्रत्येकाला समजतं. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट एखाद्या धबधब्यावरती जर चालू करायचं आहे, त्याची ऑपरेटिंग कॉस्ट फार कमी असेल. कारण की माहिती आहे आपल्याला, पाणी आपल्यापाशी अबंडंट सोर्समध्ये अवेलेबल आहे. तर पाण्यापासून एनर्जी जनरेट करण्यात आपल्याला काही खूप खर्च येणार नाही. पण ते पूर्ण बनवण्यासाठी कॅपिटल कॉस्ट जी लागते ही फार हाय असते. त्या कारणामुळे याचा आन्सर काय होऊन जाईल? डी. पुढील प्रश्न आहे, फॉर लो हेड अँड हाय डिस्चार्ज. अगेन लो हेडचा प्रश्न आला, आत्ताच बघून चुकलो आपण की हेडसाठी सर्वात मोठं कुठलं आहे? तर हाय लो हेड विचारला आहे. तर लो हेड वरनं याचा आन्सर आपण करू शकतो आणि याचा सरळ आन्सर काय होऊन जाईल? कापलान. कॅप्लान बद्दल तुम्हाला आयडिया असेलच. आत्ताच आपण इथे बघून चुकलो आहे की जेव्हा जेव्हा प्रश्न हेडवरचे येतील तर कशा पद्धतीने आन्सर द्यायचा आहे. तो कॅप्लान. याची हेड जो आहे सर्वात कमी आहे, मिनिमम. क्लिअर? चलो नेक्स्ट प्रश्न. हे पुन्हा तोच तुम्हाला ब्लॉग दाखवलेला आहे, तुम्ही बघू शकता. ऑन व्हिच ऑफ द फॉलोइंग सायकल डज अ मॉडर्न स्टीम पॉवर प्लांट वर्क? आता ह्या सायकलवरचाही प्रश्न येतो. तर नवीन स्टीम म्हणजे कोल पॉवर प्लांट किंवा कोळसा विद्युत केंद्र जर पकडतो म्हटलं आपण, त्यामध्ये नवीन अप्लिकेशन वाईज कुठली सायकल आपण म्हणतो? त्या सायकलला आपण म्हणत असतो रँकिंग सायकल. प्रत्येकाला त्या सायकल बद्दलचा एक आयडिया असायला हवी, कारण की सायकलवरती कधी ना कधी 1-2 प्रश्न असे विचारले जातात. क्लिअर? त्यानंतर तिथे दिलेलं आहे मी रँकिंग सायकलचं काम कशासाठी म्हणतो. ऑटो सायकल कुठे एक्झाम्पल म्हणून यूज केलं जाते? कार्नोट सायकल. एक महत्त्वाचा कन्सेप्ट म्हणून सांगतोय, कारण की आपला पेपर हा डिस्ट्रिब्युशन रिलेटेड असल्या कारणामुळे तुम्हाला डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर, ऑल डे इफिशियन्सी, तुम्हाला टॅरिफ याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात जास्तीत जास्त. तर त्या कारणामुळे हे कन्सेप्ट सुद्धा लक्षात असू द्या. प्रत्येकाला समजतं डिमांड फॅक्टर कशाला म्हणतात? त्याला आपण DMC म्हणून लक्षात ठेवतो. तो डिमांड फॅक्टर, त्याची एम म्हणजे काय? मॅक्सिमम डिमांड अपॉन कनेक्टेड लोड, आणि याची जे किंमत असते ते 1 पेक्षा कमी असते. असं लक्षात ठेवून घ्या की जेवढे फॅक्टर तुमच्याकडे अवेलेबल आहे सध्या आता फायनल स्टेजवरती, त्यामध्ये एक जर फॅक्टर सोडला ज्याचं नाव आहे डायव्हर्सिटी फॅक्टर, त्याचीच किंमत 1 पेक्षा जास्त असते, बाकी फॅक्टरची किंमत 1 पेक्षा आपण कमी मानतो. त्यामधलाच एक आहे डिमांड फॅक्टर. आता जास्त गोष्टी याबद्दल न सांगता मी तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चनवरती येतो. एक जनरेटिंग स्टेशन आहे, तिथे कनेक्टेड लोड दिलेला आहे 50 मेगावॅट आणि मॅक्सिमम डिमांड दिलेली आहे 30 मेगावॅट. त्यानं डिमांड फॅक्टर काढायला लावलं. डिमांड फॅक्टर काय? आताच सांगितलं मी, डिमांड फॅक्टरचा फॉर्म्युला काय? DMC लिहायचं. D इज इक्वल टू काय होते? M/C. एम किती दिलेला आहे? म्हणजे मॅक्सिमम डिमांड 30 दिलेली आहे. ती म्हणजे कनेक्टेड लोड 50 दिलेला आहे. इथे एक 0 लावून द्या. 0.635 सरळ सरळ 0.6 याचा आन्सर होऊन जाईल. क्लिअर? चला नेक्स्ट प्रश्न. लोड फॅक्टर हा पुन्हा आहे. जसं आपण DMC लक्षात ठेवलं तसं LAM सुद्धा लक्षात ठेवा, लॅम. तो LAM म्हणजे काय? तर लोड फॅक्टर इज इक्वल टू ॲव्हरेज बाय मॅक्सिमम. दिसत आहे तुम्हाला? याची किंमत सुद्धा काय म्हणतो आपण? लेस दॅन 1 नॉर्मली. आता बघा पुन्हा एक प्रश्न. अ जनरेटिंग स्टेशन हॅज ॲव्हरेज लोड ऑफ 50 मेगावॅट. 50 मेगावॅटचं लोड आहे आणि मॅक्सिमम डिमांड 100 आहे. त्यानं काय करायला लावलं आहे? लोड फॅक्टर. लोड फॅक्टरचं पुन्हा LAM असं लक्षात ठेवायचं. हे ॲव्हरेज आहे. ॲव्हरेज किती दिलेलं आहे? 50 आणि मॅक्सिमम किती आहे? 100. म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन 2 युनिट कपल्ड कॉईल 12 हेनरी आणि 12 हेनरी, 2 कॉईल दिलेला आहे जे म्युच्युअली कपल्ड केले आहे. तो युनिटी कपल्ड आहे म्हणते. तर आपल्याला काय काढायचं आहे? त्यामधला म्युच्युअल इंडक्टन्स काढायचा आहे. हमेशा लक्षात घ्या,
इंडक्टरमध्ये काही फॉर्म्युले फार महत्त्वाचे असतात. त्यामधला एक फॉर्म्युला आहे 1/2 आय स्क्वेअर, जो इंडक्टरची एनर्जी स्टोअर करतो आणि एक दुसरा फॉर्म्युला आहे त्याला म्हणतो म्युच्युअल इंडक्टन्स. तर त्याचा फॉर्म्युला असतो के अंडर रूट L1 एन. हा जो के आहे हा कोइफिशियंट आहे. तो इथे देऊन आहे युनिटी. आपल्याला काढायचं आहे म्युच्युअल इंडक्टन्स. तर के किती दिल के अंडर रूट L1 L2. तर के किती दिलेला आहे युनिटी 1 दिलेला आहे. L1 L2 किती दिलेला आहे 12 इंटू 12 12 144 होते. रिपीट आहे आपल्याला माहीत आहे. त्यामधून काय बाहेर निघतं फक्त 12. ते आन्सर काय होऊन जाईल 12 हेनरी. क्लिअर सर्वांना? सर्वांना समजून जाईल. सोपा प्रश्न आहेत, परंतु पेपर जसे लेव्हलचे येत आहेत त्या हिशोबाने आपण सर्व सॉल्व्ह करून पाहतोय. नेक्स्ट प्रश्न असेल, व्हिच प्रॉपर्टी ऑफ मटेरियल व्हिच प्रॉपर्टी ऑफ मटेरियल अपोज द पासेज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू इट? आजच पेपरमध्ये प्रश्न आला होता. रिलक्टन्सचा रेसिप्रोकल काय असतो? कंडक्टन्सचा रेसिप्रोकल काय असतो? तर याबद्दल तुम्हाला पूर्ण आयडिया आहे. मी त्याचा वेळ घेत नाही. परंतु हा प्रश्न आजच पेपरमध्ये येऊन चुकलेला आहे. त्याचं नाव आहे रिलक्टन्स. लक्षात असू द्या. जो अपोज करतो. त्याकरता तुम्हाला मी आधी सांगितलं होतं, की इलेक्ट्रिकल सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट याचं कंपॅरिझन वाचून जा. इथं ई-एम-एफ आहे, इथं एम-एम-एफ असतो, इथं करंट आहे, तर इथं फ्लक्स असतो, इथं रेझिस्टन्स आहे, तर इथं रिलक्टन्स असतो. तुम्हाला कंडक्टन्स आहे. ह्या गोष्टी जी इकडे परमनन्स काय, ह्या गोष्टी सर्व आपल्याला इकडे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या बेसिकवरती आपण ते सॉल्व्ह करू शकतो. हा ब्लॉक जो आहे सिंपल असतो, पण याला लक्षात ठेवून नेक्स्ट प्रश्न आहे डिटरमाइन द एनर्जी इन जूल. पहा आत्ताच बघितला आपण एनर्जीचा फॉर्म्युला. जूलमध्ये एनर्जी काढा. द स्टोअर बाय 8 हेनरी इंडक्टर इफ द करंट पासिंग थ्रू इज 4 एम्पियर. काय काढायचं आहे एनर्जी स्टोअर इन इंडक्टर. तर एनर्जी स्टोअर इंडक्टर कारण की बघा इंडक्टर सुद्धा एनर्जी स्टोअर करतो, कॅपॅसिटर सुद्धा करतो. एनर्जी इंडक्टर जो स्टोअर करतो इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड सेव्ह करतो आणि कॅपॅसिटर इन द फॉर्म ऑफ चार्ज. चार्जच्या फॉर्ममध्ये तो सेव्ह करतो. तो इथं सिंपल फॉर्म्युला आहे. एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला आपण काय वाचतो 1/2 LI स्क्वेअर. सिंपल आहे. हाफ एल किती दिलेला आहे 8 आणि आय किती दिलेला आहे 4. 4चा वर्ग म्हणजे किती झाले 16. सरळ-सरळ. याला सॉल्व्ह करून पहा. 1/2 8 इथं काय होऊन जाईल 4चा स्क्वेअर 16. 1 बे 8 दोन्ही 16 8 24. क्लिअर आहे. तो काय होऊन जाईल 64. चला नेक्स्ट क्वेश्चन. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिक्वेन्स ऑफ द लॉ ऑफ कन्झर्वेशन? लॉ ऑफ कन्झर्वेशन वरती काय काम करतो? हा प्रश्न तसा फार इम्पॉर्टंट आहे बेसिकमध्ये सुद्धा आणि इकडे सुद्धा. लॉ ऑफ कन्झर्वेशन वरती जेव्हा पण आपण पाहतो लक्षात असू द्या लेन्झ लॉ. याचा आन्सर काय होईल? लेन्झ लॉ. का? बघा 2 आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन आणि लॉ ऑफ म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतो आपण याला. एक असतो कन्झर्वेशन ऑफ चार्ज. एनर्जीचा प्रश्न जेव्हा येतो, तर तिथं व्होल्टेज आन्सर बनतं, माहीत आहे आपल्याला. म्हणून इथं आपण एक वाचत होतो के-व्ही-एल आणि जेव्हा कन्झर्वेशन ऑफ चार्जचा प्रश्न येतो, चार्जमध्ये तो म्हणतो आपण किर्चॉफ्स करंट लॉ, राइट? किर्चॉफ्स करंट लॉ. एक असतो किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, एक असतो किर्चॉफ्स करंट लॉ, के-व्ही-एल आणि के-सी-एल. ओके, तर के-सी-एलसाठी कन्झर्वेशन ऑफ चार्ज असतं आणि के-व्ही-एलसाठी कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असतं. आणि इथं लेन्झ लॉ हा सुद्धा व्होल्टेजच्या रिलेटेड आहे. त्यामुळे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी मध्ये कुठला लॉ? लेन्झ लॉ. एवढा प्रश्न लागतो. डिटरमाइन द करंट इन एम्पियर थ्रू द सोलेनाइड व्हेन द फ्लो हॅज 130 टर्न अँड प्रोड्यूस एम-एम-एफ 26 अँपिअर टर्न. जेव्हा कॉइलमधून 130 वळणे असतात आणि 26 अँपिअर वळणाचा एम-एम-एफ तयार होतो, तेव्हा सोलोनाइडमध्ये विद्युत प्रवाह निश्चित करा. विद्युत प्रवाह काढायचा आहे. आता विद्युत प्रवाह एवढा मोठा सोलेनाईड शब्द दिसत आहे किंवा एक कठीण दिसत आहे असं काही नाही. कारण की तुम्हाला एकच फॉर्म्युला माहीत आहे एम-एम-एफ. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? एन इंटू आय. कारण की एम-एम-एफचं युनिट काय असतं? अँपिअर टर्न. आला बिलकुल. आयचा अँपिअर आणि एनचं नंबर ऑफ टर्न, तर टर्न आल्या. तर इथं बघा एम-एम-एफ ऑलरेडी दिलेला आहे तुम्हाला. किती दिलेला आहे? एम-एम-एफ दिलेला आहे तुम्हाला 26. टर्न किती दिलेला आहे? 130. काढायचं काय आहे? करंट. हा 130 याच्या भागाकारामध्ये येईल. 26/100. क्लिअर आहे प्रत्येकाला? वरतं एक 0 लावून देतो मी. 0.13 काय होईल? 0.2 सिंपल. त्या सिंपल पद्धतीने आपण हा प्रश्न त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 असेल, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक परमॅबिलिटी इन फ्री स्पेस? तुम्हाला मी आधी सांगितलं होतं, की एक शब्द आहे परमॅबिलिटी, दुसरा शब्द आहे परमिटिव्हिटी.
परमिटिव्हिटी. तर परमॅबिलिटी हा शब्द मॅग्नेटिक सर्किट सोबत लागतो आणि परमिटिव्हिटी हा शब्द परमिटिव्हिटी इथं व्हीटी आहे, व्ही-आय-टी-वाय हे इलेक्ट्रिकल सर्किट सोबत जोडतो आणि परमॅबिलिटी हे मॅग्नेटिक सर्किट सोबत जोडतो. तो यामध्ये 2 किमती असतात. एक असता परमॅबिलिटीमध्ये त्याला दाखवतो आपण म्यूने, म्यू 0 आणि म्यू आर. इकडं असतं परमिटिव्हिटीमध्ये त्याला आपण म्हणतो ई0 आणि ई-आर. तो परमिएबिलिटी शब्द जर विचारलाय, जसं याने विचारलाय, परमिएबिलिटीची किंमत किती असते? 4 पाय इंटू 10⁻⁻7 आणि इथं दिसत असेल परमिटिव्हिटी त्याची किंमत काय असते? 8.854 इंटू. महत्त्वाचा मुद्दा आहे, की इकडं युनिट काय असतं? हेनरी पर मीटर आणि इकडं काय असतं? फॅराड पर मीटर. बस इतका डिफरन्स तुम्हाला लक्षात असायला हवा त्या प्रश्नाबद्दल. ठीक आहे ना? सो मॅग्नेटिक परमिएबिलिटी काय आहे? त्याबद्दलच्या इतक्या माहिती तुम्हाला असायला हव्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक. पुन्हा रिपीट आलेला प्रश्न आहे. मी पुढे घेऊन घेतो. इंडक्टिव्ह रिएक्टन्स ऑफ एन इंडक्टर इज गिव्हन बाय. इंडक्टिव्ह रिएक्टन्स काय असतो इंडक्टरचा? तर तुम्हाला माहिती आहे याच्याबद्दल बेसिक प्रश्न, की इंडक्टर आणि इंडक्टिव्ह रिएक्टन्स. इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजे काय होत असतं, तर 2 पाय एफ एल हा फॉर्म्युला प्रत्येकाला माहीत आहे आणि या हमेशा लक्षात घ्या, फ्रिक्वेन्सी जेव्हा रेडियनमध्ये काढतो आपण रेडियन पर सेकंड, 2 पाय एफला आपण काय म्हणतो असतो ओमेगा. त्या कारणामुळे इंडक्टिव्ह रिएक्टन्स आपण काय लिहू शकतो ओमेगा एल. ओमेगा एल कुठे आहे? ओमेगा एल. बिलकुल लक्षात असायला हवं. याला आपण काय लिहू शकतो ओमेगा एल. आता यासोबतच काय माहीत असायला हवं तुम्हाला पुन्हा इंडक्टिव्ह रिएक्टन्स आपण एक्सेलनं दाखवतो आणि ते काय असतं 2πfl. याचा अर्थ बघा, जर इंडक्टर आला त्याचं युनिट काय असतं हेनरी. पण एक्सेल जर आला म्हणजे इंडक्टिव्ह रिएक्टन्स जर आला त्याचं युनिट काय असतं ओहम. क्लिअर राहील प्रत्येकाला आणि त्याहूनही महत्त्वाचं की एक्सएल हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे एलला. म्हणजे इंडक्टरची संख्या जर वाढली तर इंडक्टिव्ह रिएक्टन्सची संख्या वाढते. नेक्स्ट क्वेश्चन. What will be the equivalent inductance of series combination of 5 inductor having same value of inductance? जर आपण 5 इंडक्टर सीरीजमध्ये जोडले, तर त्याचा रिझल्ट काय निघेल? तुम्हाला मी आधी सांगितलं आहे, की सीरीज आणि पॅरलल मध्ये काही गोष्टी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. जसं सीरीजमध्ये रेझिस्टन्सची बेरीज होते, तसंच इंडक्टरची सुद्धा बेरीज होते. पॅरललमध्ये रेझिस्टन्स त्या पद्धतीनं तुम्ही पाहिले आहे. त्याच पद्धतीनं इंडक्टरचा सुद्धा गुणाकार आणि भागाकारामध्ये बेरीज होते. त्या पद्धतीनंच पॅरललमध्ये कॅपॅसिटन्सची काय होत असते बेरीज होते. पण सीरीजमध्ये कॅपॅसिटन्सचा काय होतो? प्रत्येकाला याची आयडिया आहे. मी पुन्हा रिव्हिजन म्हणून देतोय. इकडं पॉवरची सुद्धा पॅरललमध्ये ॲडिशन होते. 2 बल्ब जर असेल 40-40 वॅटचे पॅरललमध्ये जोडले तर ॲडिशन होईल. टोटल पॉवर 80 होऊन जाईल. पण सीरीजमध्ये असेल तर काय होतं P1 इंटू P2 डिवाइडेड बाय P1. त्या फंड्यानुसार पाहतो म्हटलं, तर प्रश्न इंडक्टरसाठी चालू आहे. तर इंडक्टरमध्ये त्यानं विचारले आहे, सीरीज कॉम्बिनेशन आहे. 5 इंडक्टर आहे समान व्हॅल्यूचे, तर काय होऊन जाईल? एल अधिक एल अधिक एल, तर किती होईल? 5L. क्लिअर राहील प्रत्येकाला? नेक्स्ट क्वेश्चन. इफ द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी बड़ा इम्पोर्टंट है, क्या नाम है? मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल इज लेस दॅन 0, देन द मटेरियल इज. आता बघा, आपल्याला हर वेळेस जरुरी नाही आहे, की मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीच लक्षात राहील. आपल्याला काही गोष्टी लक्षात राहतात आणि त्या गोष्टी जरी लक्षात राहिल्या तरी आपलं काम होऊ शकतं. जसं उदाहरणार्थ प्रत्येकाला परमिएबिलिटी माहीत आहे. कोण्याही मटेरियलची ती 0 आहे का 1 आहे किंवा 1 पेक्षा खूप जास्त आहे. बस त्याच पद्धतीनं आपण काय कन्सिडर करतो ससेप्टिबिलिटी. तो 0 पेक्षा लहान आहे त्यामुळे मटेरियल कुठलं झालं? डायमॅग्नेटिक. म्हणजे जो मॅग्नेटकडे ज्याच्यातून मॅग्नेटिझम काढून घेतल्यानंतर किंवा फोर्स काढून घेतल्यानंतर मॅग्नेटिझम शिल्लक राहणार नाही. डायमॅग्नेटिक याचा आन्सर असेल क्वेश्चन नंबर 9. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट मी पॉइंट सांगतोय बघा, इंडक्टर हा इतकाच टॉपिक आहे, इतकेच तुम्हाला प्रश्न येतील. बाकी त्यामध्ये खूप नाही. काही महत्त्वाचे पॉइंट आहेत जे लक्षात असायला हवे. जे मॅग्नेटिक सर्किटमध्ये विचारतात. जसं फ्लक्स काय आहे? फ्लक्सचं युनिट काय असतं? वेबर आणि फ्लक्सचा फॉर्म्युला काय आहे? फ्लक्स इज इक्वल टू BA कॉस थिटा. P म्हणजे काय? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आणि A म्हणजे एरिया. फॉर्म्युला याचा एवढा लक्षात नाही ठेवला तरी चालेल. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी त्याला B अक्षराने दाखवतात, ज्याचं युनिट टेस्ला आहे किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर. आणि बी इज इक्वल टू काय होत असतं phi/a म्हणजे फ्लक्स आणि त्यासोबतच काय झालं मॅग्नेटिक फ्लक्स आणि एरिया. क्लिअर राहील. त्यानंतर फील्ड स्ट्रेंथ असते ज्याचं युनिट आहे अँपिअर मीटर. हे बिलकुल लक्ष अँपिअर पर मीटर ज्याला. रिलक्टन्स 80 पर वेबर व्हेरी इम्पॉर्टंट युनिट आहे पेपरसाठी. हे काही युनिट आहे.
हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर इकडे एम-एम-एफ दिसतोय तुम्हाला. एम-एम-एफचं युनिट काय? अँपिअर टर्न. त्यानंतर काही जे महत्त्वाचे प्रश्न अजून येऊ शकतात, त्याला आपण म्हणतो की डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं कंपॅरिझन. डायमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय आहे? वीक मॅग्नेट फॉर एक्झाम्पल. हा थोडासा स्ट्राँग, हा फारच स्ट्राँग मॅग्नेट. उदाहरणार्थ पेपरमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी याची 0 पेक्षाही कमी आहे. हे 0 पेक्षा कमी आहे. त्यानंतर याची एक द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलायटिक ऑफ फुल्ली डिस्चार्ज सेल फॉल डाउन टू, पूर्णपणे डिस्चार्ज झालेल्या बॅटरीचा इलेक्ट्रोलायटिकचे विशिष्ट गुरुत्व कितीपर्यंत खाली येते. तर आपल्याला माहीत असायला हवे, की डिस्चार्ज झाल्यानंतर नॉर्मली काय केस असतं, तर 1.10 टू 1.3 जे म्हणतो आपण 16 याच्या दरम्यानमध्ये ती असायला हवी. मग याच्या दरम्यानमधलं ऑप्शन आपल्याला एकच दिसत आहे, ऑप्शन 1.15. ही प्रश्न तुम्हाला माहीत असायला हवे, जे फार महत्त्वाचे आहे. तर याच्यावरनं तुम्हाला मी काही व्हॅल्यूज सांगतो ज्या महत्त्वाच्या आहे. लीड ॲसिड बॅटरीकरिता जे वापरलं जातं. जर फुल्ली चार्ज बॅटरी असेल, तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची रेंज असते 1.26 टू 1.30 पर्यंत असते फुल्ली चार्ज. डिस्चार्ज झाल्यानंतर त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी होऊन येत असते 1.10 ते 1.16 पर्यंत. आणि जर डिस्टिल्ड वॉटर आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बरोबर त्याची रेफरन्स आपण 1 कन्सिडर करतो. डिस्टिल्ड वॉटर जे सिंपल जे पाणी म्हणतो आपण, डिस्टिल्ड वॉटर त्याची आपण हमेशा रेफरन्स ठेवत असतो आणि त्याच्या केसमध्ये फुल्ली डिस्चार्ज आणि चार्ज या दोन्ही केसमध्ये आपण कन्सिडर करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मग, द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फुल्ली चार्ज लीड ॲसिड बॅटरी द लीड ॲसिड सेल इज शुड बी. आत्ताच आपण पाहिलं. पुन्हा बघा फुल्ली चार्जची गोष्ट चालू आहे. तर फुल्ली चार्जची किंमत किती असते? आताच पाहिलं 1.26 1.30. आता तुम्ही असं म्हणाल, मग आन्सर 1.30 क्लिक करू का? नाही. 1.26 पेक्षा जास्त, 1.30 पेक्षा कमी. तर ऑप्शन काय होईल? 1.28. सिंपल आहे प्रश्न, पण ते नंबर्स ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं आणि पेपरमध्ये तुम्हाला जसं आता माहीतच पडलं असेल सर्वांना, की इलेक्ट्रॉनिक्सवरचे क्वेश्चन, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स जसं आधीपासून मी सांगत आलोय तुम्हाला, की आय-टी-आयच्या सिलेबसवरतीच प्रश्न बनेल. बऱ्याच जणांनी जेईई लेव्हलचे प्रश्न आय-टी-आयच्या मुलांना सांगितले. त्याबद्दल काही नाही, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करू शकता. परंतु पेपरमध्ये जो पेपर बनत आहे, तो त्याच लेव्हलचा बनेल जो बेसिक पेपर असतो. क्लिअर असू द्या. ठीक आहे ना? चला नेक्स्ट प्रश्न आहे. द प्रोसेस ऑफ चार्जिंग अँड डिस्चार्जिंग ऑफ न्यू सेल इज कॉल्ड. चार्जिंग आणि डिस्चार्जिंगच्या प्रोसेसला काय म्हणतात? सायकलिंग, लोडिंग, सीझनिंग, प्रेशरिंग. त्याला आपण सायकलिंग म्हणतो. हे सेलची सायकल असते. चार्ज आणि डिस्चार्ज होण्याची सायकल असते. त्याला आपण सायकलिंग प्रोसेस, सायकलिंग. नेक्स्ट प्रश्न आहे. द टर्मिनल व्होल्टेज ऑफ फुल्ली चार्ज. अगेन पेपर सॉल्व्ह करते वेळेस काळजीपूर्वक बघणे का चार्ज शब्द आहे का डिस्चार्ज शब्द. तो चार्ज लीड ॲसिड सेल. टर्मिनल व्होल्टेज विचारलाय फुल्ली चार्ज लीड ॲसिड सेलचं. ते टर्मिनल व्होल्टेज तुम्हाला प्रत्येकाला माहीत असायला हवं. 2.2 व्होल्ट. किती असतं ते? 2.2 व्होल्ट. पण नुसतं हेच माहीत नाही, तर या सर्व बॅटरीचे तुम्हाला फुल्ली चार्ज व्होल्टेज माहीत असायला हवे. लीड ॲसिड बॅटरी त्याचं 2.1 किंवा 2.15 म्हणजे आपण 2.2 पर्यंत एक रेफरन्स पकडून घेतो. लिथियम आयन बॅटरी 4.2 व्होल्ट पर सेल. निकेल कॅडमियम बॅटरी ही फक्त तुम्हाला नॉमिनल विचारत नाही. तुम्हाला मी फुल्ली चार्ज विचारतोय. लक्षात ठेवा. पेपरमध्ये फुल्ली चार्ज विचारला जाईल. 1.4 व्होल्ट पर सेल. निकेल मेटल ही बॅटरी आहे त्यामध्ये 1.4 व्होल्ट पर सेल आणि झिंक कार्बन बॅटरी फुल्ली चार्ज केसमध्ये 1.6 व्होल्ट पर सेल. तर हे काही नंबर्स आहे जे फुल्ली चार्जचे तुम्हाला बॅटरीजचे माहीत असायला हवे. ते एक्झॅक्टली काय राहतं. चला नेक्स्ट प्रश्न आहे. इन ऑर्डर टू इन्क्रीज द अँपिअर अवर कॅपॅसिटी ऑफ लीड ॲसिड बॅटरी. अँपिअर अवर कॅपॅसिटी वाढवायची आहे तर काय करावं लागतं? जर तुम्हाला माहीत आहे अँपिअर अवर कॅपॅसिटी ऑफ लीड ॲसिड बॅटरी जर तुम्हाला वाढवायची असेल, तर साधारणतः आपण काय-काय करू शकतो? तर प्रत्येकाला माहीत आहे जर तुम्हाला अँपिअर अवर कॅपॅसिटी वाढवायची आहे, तर आपण काय-काय करू शकतो? सर्वात आधी तर आपण प्लेटचा एरिया वाढवू शकतो. ते बॅटरीमध्ये प्लेट वापरतो. प्लेट एरिया वाढवला तर सुद्धा अँपिअर कॅपॅसिटी वाढते. किंवा सिंपलचं काम आहे, की नंबर ऑफ प्लेट जे आहे, म्हणजे प्लेटच्या संख्या ज्या आहे, तर प्लेटच्या संख्या जर आपण वाढवल्या, कमी नाही केल्या, वाढवल्या हां. प्लेटच्या संख्या वाढवल्या तरीसुद्धा लीड ॲसिड बॅटरीची अँपिअर कॅपॅसिटी वाढू शकते. किंवा आपण सहसा पॅरलल कनेक्शन वापरून सुद्धा आपण वाढवू शकतो. पेपरमध्ये कन्स्ट्रक्शन वाईज हे 2 प्रश्न फार महत्त्वाचे असतात. त्यामध्ये बघूया ऑप्शन. मोर नंबर ऑफ प्लेट आर टू बी.
जास्तीत जास्त वापरावे लागतील. क्लिअर आहे? थिकनेस ऑफ द प्लेट इज टू बी इन्क्रीज. ही एक आता ऑप्शन आहे बघा. थिकनेस वाढणे म्हणजे काय? त्याचा एरियाच वाढणे आहे. परंतु अ, या केसमध्ये ऑप्शन आपण हे पकडू. ऑप्शन हे सुद्धा पकडता येतं थिकनेसचं. ठीक आहे ना? कारण की सांगितल्याप्रमाणे दोन्ही इन्क्रीज प्लेट एरिया आणि इन्क्रीज नंबर ऑफ क्लिअर आहे? थिकनेस ऑफ प्लेट इज टू बी इन्क्रीज दोन्ही ऑप्शन याचे करेक्ट होऊन जाईल. एकच नाही म्हणू आपण याला करेक्ट. तो मोर नंबर ऑफ पॅरलल प्लेट पण करेक्ट आहे आणि हे सुद्धा करेक्ट. क्लिअर आहे? नेक्स्ट क्वेश्चन आहे. इन लीड ॲसिड बॅटरी सल्फेशन ऑक्युअर ड्यू टू लीड ॲसिड बॅटरीमध्ये सल्फेशन कोण्या कारणामुळे येतो किंवा कशामुळे येतो? तर आपल्याला माहीत आहे, की ट्रिकल चार्जिंगमुळे येतो का? हाय रेट ऑफ डिस्चार्जिंगमुळे येतो का? हाय रेट ऑफ चार्जिंगमुळे येतो का? कीपिंग द बॅटरी आयडियल फॉर लाँग टाईम. बराच काळ बॅटरी जर निष्क्रिय ठेवली, आपण युजच नाही केली, तर तिथं सल्फेशनचा प्रॉब्लेम चालू होऊन जातो. त्याला आपण म्हणतो सल्फेशन. क्लिअर राहील? तो शब्द बिलकुल तुमच्या लक्षात असायला हवा, सल्फेशन. नेक्स्ट प्रश्न आहे. द वॅट अवर इफिशियन्सी ऑफ बॅटरी इज. बॅटरीची वॅट अवर इफिशियन्सी विचारलेली आहे. तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला, की बॅटरीची वॅट अवर इफिशियन्सी आपण किती दॅट इज 85%. सॉरी बॅटरीची वॅट अवर इफिशियन्सी आपण कन्सिडर करत असतो 70%. 85% आपण कन्सिडर करत नाही. 75% क्लिअर राहील प्रत्येकाला? एनिवे काय करतात ते चला. क्वेश्चन नंबर 7 असेल, द वॅट अवर इफिशियन्सी ऑफ बॅटरी इज. बॅटरीची वॅट अवर इफिशियन्सी किती असते? तर बॅटरीची वॅट अवर इफिशियन्सी आहे 70. त्याबद्दल काही कुणाला कन्फ्युजन तरी मी सांगतो तुम्हाला. टिपिकल व्हॅल्यू जे म्हणतो आपण वॅट अवर इफिशियन्सी ती असते नॉर्मली 70% टू 90% डिपेंडिंग ऑन टाइप ऑफ बॅटरी. 70 ते 90% दरम्यान त्याची इफिशियन्सी असते, कार्यक्षमता असते. तो लीड ॲसिड बॅटरी जी आहे त्याची अराउंड 70 टू 85%. लिथियम आयन बॅटरी 85 टू 95%. निकेल कॅडमियम बॅटरीची 65 टू 80 त्याच्या दरम्यानमध्ये त्याची व्हॅल्यू इफिशियन्सी किंवा कार्यक्षमतेची राहील. नेक्स्ट प्रश्न. कॉज ऑफ सेडिमेंटेशन इन लीड ॲसिड बॅटरी. लीड ॲसिड बॅटरीमध्ये जो खाली गाळ साचतो त्याच्या मागचं काय कारण आहे? ओव्हर चार्जिंग ॲट हायर रेट, चार्जिंग स्लोली, ओव्हर डिस्चार्जिंग, नॉट युजिंग बॅटरी फॉर लाँग टाईम. सेडिमेंटेशन आपण बघून चुकलो आहे. त्याबद्दलची आयडिया तुम्हाला प्रत्येकाला आहे, की नेमकं काय होतं, की अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये काही ॲक्टिव्ह मटेरियल जे सरफेस डर्बीज म्हणा, ते सरफेसच्या खाली बॅटरीच्या तळाशी जमा होते. त्याला आपण सेडिमेंटेशन म्हणत असतो. आणि हे का घडतं? ओव्हर चार्जिंग ॲट हायर रेट. ओव्हर चार्जिंग जी करतो आपण हायर रेटमध्ये त्याच्या कारणामुळे सेडिमेंटेशन क्लिअर राहील. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, व्हॉट इज द इलेक्ट्रोलायटिक यूज इन लीड ॲसिड बॅटरी. लीड ॲसिड बॅटरीमध्ये कुठलं इलेक्ट्रोलायटिक आपण यूज करतो? प्रश्न सिंपल आहे, तितका सोपी पण आहे. पण त्याचं नाव काय? सल्फ्युरिक ॲसिड. बिलकुल लक्षात असायला हवं. सल्फ्युरिक ॲसिडचा उपयोग आपण इलेक्ट्रोलायटिक म्हणून कोण्या बॅटरीमध्ये? लीड ॲसिड बॅटरी. नेक्स्ट प्रश्न आहे, व्हिच टाइप्स ऑफ बॅटरी इज कॉमनली यूज इन लॅपटॉप अँड स्मार्टफोन. आता मी हे जे प्रश्न आहे काही काळानुसार घेतले आहे, की कदाचित येईल आणि आला तर कसं जसं उदाहरणार्थ आजच्या पेपरमध्ये एक बर्ड कार्ड इन्सुलेटर येऊन गेला. ते आपल्या सिलेबसमध्ये आपण वाचत नाही, पण आजकालची ती अपडेटेड गोष्ट आहे. त्यानुसारच असा एखादा प्रश्न येऊ शकतो म्हणून आपण घेऊन घेतोय. सो व्हिच टाइप्स ऑफ बॅटरी कॉमनली यूज इन लॅपटॉप किंवा स्मार्टफोनमध्ये आपण कुठली बॅटरी वापरतो? त्या बॅटरीचं नाव आहे लिथियम आयन बॅटरी. ती लॅपटॉप्स आणि स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाते. नाव लक्षात असू द्या. व्हिच टाइप्स ऑफ बॅटरीज कॉमनली यूज इन लॅपटॉप अँड अगेन प्रश्न थोडासा नवसाला. नो, नो, नो. व्हिच टाइप्स ऑफ बॅटरी इज कॉमनली यूज इन लॅपटॉप अँड स्मार्टफोन हाच प्रश्न आहे. पण थिंक प्रश्नामध्ये थोडंसं काहीतरी हो, एनिवे प्रश्न क्वेश्चन नंबर 12 असेल. व्हॉट इज द टिपिकल व्होल्टेज ऑफ फुल्ली चार्ज 12 व्होल्ट लीड ॲसिड बॅटरी. टिपिकल व्होल्टेज विचारलाय 12 व्होल्टच्या लीड ॲसिड बॅटरीचं. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे, की ती जी किंमत असेल ती हमेशा बॅटरीचं जे व्होल्टेज आहे त्याच्यापेक्षा जास्तच असेल. कारण की ती फुल्ली चार्ज कंडिशनची विचारत आहे. ते 12.6 करेक्ट होईल. ओके. हो. त्यामध्ये नंतर मी काही डेफिनेशन दिलं आहे, जसं बकलिंग दिलं आहे, सेडिमेंटेशन दिलं आहे. बकलिंगमध्ये तुम्हाला माहीत आहे, की बॅटरीच्या प्लेट्स थोड्याशा वाकड्या-तिकड्या होऊन जातात. त्याच्या केसला आपण बकलिंग म्हणतो. खाली जो गाळ जमा होतो त्याला आपण सेडिमेंटेशन.
त्या दोन तो पहिला प्रश्न आहे व्हाईल स्टार्टिंग सिंक्रोनस मोटर इट्स फील्ड वाइंडिंग शुड बी. सिंक्रोनस मोटर सुरू करताना त्याची फील्ड वाइंडिंग असावी. कशी? ओपन असायला हवी की कनेक्टेड टू एसी सर्किट किंवा कनेक्टेड टू डीसी किंवा केप शॉर्ट सर्किट. प्रश्न इथे सिंक्रोनस मोटरचा चालू आहे आणि सिंक्रोनस मोटरचा जर प्रश्न चालू असेल, तर सिंक्रोनस मोटर सुरू करते वेळेस हमेशा लक्षात असू द्या ती शॉर्ट सर्किट असायला हवी. कारण की जर प्राईम मूव्हरनं रोटर आपण जर फिरवलं, तर त्यामुळे फील्ड वाइंडिंगमध्ये व्होल्टेज तयार होऊन जळून येऊ शकते. ती जळायला नको म्हणून ती आपण कशावर ठेवतो? केप्ट ॲट शॉर्ट सर्किट. चला, नेक्स्ट प्रश्न आहे, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? खालीलपैकी काय करेक्ट आहे? थोडासा प्रश्न मराठीमध्ये लिहायचा राहिला, तरी मी तुम्हाला सांगतो, समजण्याचा प्रयत्न करा. काय करेक्ट आहे? सिंक्रोनस मोटर इज सप्लाइड विथ डीसी व्होल्टेज इन आर्मेचर वाइंडिंग. हे सिंक्रोनस मोटरमध्ये आर्मेचरला डीसी सप्लाय देतो. सिंक्रोनस मोटरमध्ये आर्मेचरला एसी व्होल्टेज देतो. सिंक्रोनस मोटरमध्ये रेक्टिफाईड व्होल्टेज देतो आर्मेचरला आणि सिंक्रोनस मोटरमध्ये सप्लाइड विथ डीसी व्होल्टेज सोर्स इन फील्ड वाइंडिंग. तर हमेशा लक्षात असू द्या, की सिंक्रोनस मोटरमध्ये तुम्हाला माहीत असायला हवं, की जर प्रश्न सिंक्रोनस मोटरचा असेल, तर सिंक्रोनस मोटरमध्ये फील्ड वाइंडिंगला कशाला? फील्ड वाइंडिंगला डीसी सप्लाय असतो आणि जी आर्मेचर वाइंडिंग आहे किंवा ज्याला आपण स्टेटर वाइंडिंग म्हणू, त्यामध्ये एसी थ्री फेज वापरला जातो. इतका सिंपल प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर बिलकुल लक्षात असू द्या. सिंक्रोनस मोटर इज सप्लाइड विथ डीसी व्होल्टेज इन फील्ड वाइंडिंग. फील्ड वाइंडिंगला आपण डीसीचा सप्लाय प्रोव्हाईड करतो. नेक्स्ट प्रश्न आहे, सिंक्रोनस मोटर कॅन रन ॲट. सिंक्रोनस मोटर कशावर चालू शकते? लीडिंग पॉवर फॅक्टरवर, युनिटी पॉवर फॅक्टरवर, लॅगिंग, लीडिंग और युनिटी किंवा 0. तर प्रत्येकाला माहिती आहे, माहिती असायला हवं, कारण की सिंक्रोनस मोटरचा उपयोग आपण कशासाठी करतो? पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण कशा-कशाचा उपयोग करतो? एक तर आपण कॅपॅसिटरचा यूज करतो, ज्याला आपण कॅपॅसिटर बँक म्हणतो किंवा दुसरा शब्द आहे सिंक्रोनस मोटरचा यूज करतो किंवा एक तिसरा असतो ज्याला आपण फेज ॲडव्हान्सर म्हणतो. ठीक आहे. फेज ॲडव्हान्सर नाही माहिती तरी तुम्हाला ॲटलीस्ट ह्या 2 गोष्टी माहिती आहे. सिंक्रोनस मोटरमध्ये जर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होऊ शकतो, याचा अर्थ तो लॅगिंगसाठी पण काम करतो, लीडिंगसाठी पण काम करतो आणि युनिटी पॉवर फॅक्टरवर सुद्धा तो काम करतो. तो याचा आन्सर होईल सी. नेक्स्ट प्रश्न आहे, द कन्स्ट्रक्शन ऑफ सिंक्रोनस मोटर इज सिमिलर टू. सिंक्रोनस मोटरचं कन्स्ट्रक्शन सिमिलर आहे. कशासोबत किंवा कशासारखं? डीसी कंपाऊंड मोटर, स्लिप रिंग, डीसी शंट, जनरेटर, अल्टरनेटर. तर प्रत्येकाने लक्षात असू द्या, की ज्या पद्धतीचं अल्टरनेटरचं कन्स्ट्रक्शन आहे, सेम कन्स्ट्रक्शन मोटरचं आहे. दोन्ही आसपास सेम असणाऱ्या गोष्टी आहेत. अल्टरनेटर आणि सिंक्रोनस मोटर याचं कन्स्ट्रक्शन सेम असतं. नेक्स्ट प्रश्न आहे, इन सिंक्रोनस मोटर डॅम्पर वाइंडिंग आर प्लेस. डॅम्पर वाइंडिंगचा उपयोग तुम्हाला माहिती आहे, की सिंक्रोनस मोटरमध्ये डॅम्पर वाइंडिंगचा उपयोग सिंक्रोनस मोटरला चालू करायला आणि हंटिंग दूर करायला, हंटिंग दूर करण्यासाठी सुद्धा करतो आपण. त्या 2 कामासाठी आपण डॅम्पर वाइंडिंगचा यूज करतो आणि यातला आपण पोलच्या फेसवर, ते पोलच्या फेसवर इथे आपण त्याला ॲड करतो. ते आपण लावतो. त्याला म्हणतो आपण डॅम्पर वाइंडिंग. लक्षात असू द्या आणि त्यासोबतच डॅम्पर वाइंडिंग, कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग, त्यानंतरच तुम्ही जे मेकॅनिकल बॅलन्स करता वापरता डमी कॉईल, हे जे शब्द आहे काही याचं कंपॅरिझन बिलकुल प्रॉपरली लक्षात असू. त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट प्रश्न आहे, सिंक्रोनस मोटर आर सेल्फ स्टार्टिंग, नॉट सेल्फ स्टार्टिंग, सेल्फ स्टार्टिंग. इसेन्शियली आहे सेल्फ स्टार्टिंग का सेल्फ स्टार्टिंग नाही आहे का सेल्फ स्टार्टिंग आहे? सिंक्रोनस मोटरबद्दल हा प्रश्नच तुमच्या मनात नसायला हवा. सिंक्रोनस मोटर ही कशी मोटर आहे? ही नॉट सेल्फ स्टार्ट, स्वतः चालू होते का सेल्फ स्टार्ट आहे का नाही? परंतु हा प्रश्न महत्त्वाचा खूप आहे. कारण की खूप साऱ्या पेपरमध्ये हा विचारला जातो आणि कंटिन्युअसली विचारला जातो. त्या कारणामुळे काही गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये ह्या गोष्टी लक्षात घ्या. कुठलीही मोटर जी असते, सेल्फ स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट नसणे. सेल्फ स्टार्टिंग मोटर तुम्हाला माहिती जर नसेल, तर लक्षात असू द्या, कुठल्या-कुठल्या मोटर ज्या आहेत, त्या त्याला त्या सेल्फ स्टार्ट मोटर आहे. इंडक्शन मोटर ही सेल्फ स्टार्ट आहे. त्यानंतर युनिव्हर्सल मोटर आहे, परमनंट मॅग्नेट मोटर आहे किंवा इकडे तुम्ही स्टेपर मोटर. आता ह्या 2 मोटर नाही वाचल्या तरी तुम्ही चालेल. पण तुम्हाला इंडक्शन मोटर, युनिव्हर्सल मोटर, परमनंट मॅग्नेट किंवा स्टेपर मोटर, त्या सर्व मोटर सेल्फ स्टार्टिंग मोटर आणि
सिंक्रोनस मोटर आणि रिपल्शन मोटर ह्या सेल्फ स्टार्टिंग मोटर नाही. त्यामुळे हे बिलकुल लक्षात असू द्या. हे महत्त्वाचं आहे तुमच्याकरता आणि याचा तो पॉइंट पेपरच्या आधी तुम्ही रिवाईज करून नक्की. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न असेल, सिंक्रोनस मोटर शाफ्ट इज मेड. शाफ्ट कशाचा बनतो? तर त्यामध्ये सिंक्रोनस मोटर काही तुम्हाला वेगळं वाचायची गरज नाही. तुम्हाला माहीत आहे माईल्ड स्टील किंवा ज्याला तुम्ही काय म्हणत होतात, एम-एस बार, माईल्ड स्टील बार हा तुम्ही एसी मोटरमध्ये वाचलाय, डीसी मोटरमध्ये वाचलाय. शाफ्ट साधारणतः याच मटेरियलचा बनतो. मटेरियलचे प्रश्न काही खूप जास्त कन्फ्यूज तुम्हाला तसे करणार नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, इन सिंक्रोनस मोटर हंटिंग ऑकवर्ड ड्यू टू. हंटिंग म्हणजे नेमकं काय असतं? तर सिंक्रोनस मोटरमध्ये तुम्हाला माहीत आहे स्टेटर ही स्पीड म्हणजे ज्याला आपण सिंक्रोनस स्पीड ही ॲक्चुअल स्पीड ऑफ रोटर म्हणजे रोटरची स्पीड. तर स्टेटर आणि रोटर एकामेकाशी लॉक होतं एका शब्दामध्ये. त्यामुळे दोघांची स्पीड बिलकुल समान असते. पण तुम्हाला माहीत आहे की रोटरला शाफ्ट लावून असतो आणि शाफ्टला लोड लावून असतं. तर जेव्हा लोड सडनली वाढवतो, सडनली कमी करतो, सडनली वाढवतो, सडनली कमी करतो. तर या केसेसमध्ये काय होऊन जात असतं, की स्टेटर आणि रोटरमध्ये जे मॅग्नेटिक लॉकिंग आहे, ते मॅग्नेटिक लॉकिंगमध्ये लोड अँगल वाढत जातो, कमी होत जातो, वाढत जातो, कमी होत जातो. या केसमध्ये कधी-कधी लोड अँगल एवढा वाढून जातो, की त्याच्यामुळे ज्या दोघांचं जे मॅग्नेटिक लॉकिंग झालेलं आहे, हे तुटून जातं. आणि मॅग्नेटिक लॉकिंग जर तुटलं, तर जे आपलं रोटर आहे, ते व्हायब्रेट करायला लागतं आणि त्या रोटरच्या व्हायब्रेशनला आपण काय म्हणत असतो, हंटिंग म्हणत असतो. आणि ते हंटिंग कमी करण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो? डॅम्पर वाइंडिंगचा यूज करतो. त्या डॅम्पर वाइंडिंगच्या यूज केल्या कारणामुळे ती हंटिंग रिड्यूस करतो, ज्याला आपण डंपिंग ऑसिलेशन म्हणतो. डॅम्पिंग ऑसिलेशन ते कमी करत येतो. लक्षात असू द्या, की सिंक्रोनस मोटरमध्ये हंटिंग ऑकर्स ड्यू टू आता सांगितल्याप्रमाणे सडन ओव्हर एक्सायटेशन आणि सडन कमी पण नाही. पिरियॉडिक व्हेरिएशन. पिरियॉडिक व्हेरिएशन ऑफ लोड म्हणजे लोड कमी जास्त होणे. त्याला आपण म्हणतो पिरियॉडिक व्हेरिएशन ऑफ लोड. तो सिंक्रोनस मोटरमध्ये हंटिंग काय येतं, काय असतो ते लक्षात असायला हवं. ठीक आहे ना? नेक्स्ट प्रश्न. अन अंडर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर बिहेव ॲज अंडर एक्साइटेड विचारला आहे तुम्हाला, तर नावातच आहे. सिंक्रोनस मोटर अंडर एक्साइटेड आहे, तर ॲज अ इंडक्टर म्हणून काम. ॲज अ इंडक्टर. अंडर एक्साइटेड. इंडक्टर म्हणजे अंडर एक्साइटेड आहे. इंडक्टर आहे म्हणजे काय आहे? लॅगिंग पॉवर फॅक्टरवर काम करतं. मग जर का ओव्हर एक्साइटेड असेल तर? तो ओव्हर एक्साइटेडचा जर प्रश्न विचारला तर ओव्हर एक्साइटेड काय? ॲज अ कॅपॅसिटर. म्हणजेच काय लीडिंग पॉवर फॅक्टर. दोन्ही अंडर एक्साइटेड इंडक्टर, ओव्हर एक्साइटेड कॅपॅसिटर दोन्ही लक्षात असायला हवं. नेक्स्ट प्रश्न आहे, ड्युरिंग हंटिंग ऑफ सिंक्रोनस मोटर. हंटिंगच्या वेळेस निगेटिव्ह फेज सिक्वेन्स करंट आर जनरेटेड, हार्मोनिक आर डेव्हलप इन द आर्मेचर, डॅम्पर बार डेव्हलप टॉर्क, फील्ड एक्सायटेशन डेव्हलप. सिंपल आहे. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. इथं काही निगेटिव्ह फेज सिक्वेन्स वगैरे नाही. हंटिंग शब्द आला म्हणजे इथं डॅम्पर शब्द दिसत आहे, हे उत्तर होऊन जाईल. डॅम्पर बार डेव्हलप टॉर्क. डॅम्पर बार टॉर्क डेव्हलप करतो, ज्या कारणामुळे ऑसिलेशन कमी व्हायला हवं. जे व्हायब्रेशन होत आहे ते कमी व्हायला. नेक्स्ट प्रश्न आहे, द व्ही कर्व ऑफ सिंक्रोनस मोटर रिप्रेझेंट. तर व्ही कर्व जो काढला जातो सिंक्रोनस मोटरमध्ये, हा कशाच्या दरम्यान काढला जातो? हा व्ही कर्व आहे. याला आपण इन्व्हर्टेड व्ही. तर व्ही कर्व जो डिझाइन केला जातो, हमेशा लक्षात असू द्या, आर्मेचर करंट आणि एक्सायटेशनमध्ये व्ही कर्व काढला जातो. कशामध्ये? आर्मेचर करंट आणि एक्सायटेशन. आणि द इन्व्हर्टेड व्ही कर्व आणि इन्व्हर्टेड व्ही कर्व हमेशा काढला जातो पॉवर फॅक्टर आणि पहिला प्रश्न आहे, द मॅक्सिमम परमिसिबल ऑपरेटिंग टेम्परेचर ऑफ क्लास ई इन्सुलेटिंग मटेरियल. क्लास ई इन्सुलेटिंग मटेरियलचं मॅक्सिमम ऑपरेटिंग टेम्परेचर किती आहे? याचं क्वेश्चनचा आन्सर आपल्याला द्यायचा आहे. तर 130 डिग्री, 180 डिग्री, 120 डिग्री, 105 डिग्री. त्याचे आन्सर होऊन जाईल 120 डिग्री सेल्सिअस. क्लास ई टाईपमध्ये हमेशा लक्षात असू द्या, किती डिग्री टेम्परेचर राहतं? 120 डिग्री सेल्सिअस. परंतु त्यासोबतच त्या बाकी टाइप्स ऑफ डिग्रीजचे सुद्धा माहीत असायला हवे. तर इन्सुलेशन जर वाय क्लासचं असेल तर 90 डिग्री सेल्सिअस, ए क्लासचं असेल तर 105 डिग्री सेल्सिअस, ई क्लासचं असेल तर 120 डिग्री सेल्सिअस, बी क्लासचं असेल तर 130 डिग्री सेल्सिअस, एफचं असेल तर 155, एचचं असेल तर 180 डिग्री आणि सी क्लास इन्सुलेशन असेल तर ग्रेटर दॅन 180 डिग्री सेल्सिअस. मला हा ई, ए, ई आणि वाय लक्षात असायला हवेत आणि पेपरमध्ये ए क्लास इन्सुलेशन सुद्धा विचारलं गेलेलं आहे. चला नेक्स्ट प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, द अनडिझायरेबल इफेक्ट ऑफ कोरोना आर. कोरोनाचा अनडिझायरेबल. कोरोनाचे आपल्याला ॲडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस आपल्याला 7 ते 8 डेजमध्ये मिळून जातील व्हिडिओजमध्ये. इफेक्ट ऑफ कोरोना काय? कोरोना म्हणजे काय होतं? कशाला आपण कंप्लीट ब्रेकडाउन ऑफ एअर म्हणतो? कशाला आपण हिसिंग नॉईज म्हणतो? व्हायोलेट ग्लो कलर म्हणतो?
हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कोरोनाचे ॲडव्हांटेजेस काय, कोरोनाचे डिसएडव्हांटेजेस काय पेपरमध्ये येतात. कोरोनाचे मोस्टली डिसएडव्हांटेजेस आहेत, म्हणजे पॉवर लॉस हा एक डिसएडव्हांटेज आहेच. हार्मोनिक करंट, रेडिओ इंटरफरन्स हे तीनही त्याचे कारण आहे, ते लॉस म्हणून येऊ शकतात. त्यासोबतच कोरोना लॉसचा एक फॉर्म्युला आहे जो फार इम्पॉर्टंट आहे. कोरोना लॉस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी प्लस 25. त्या फॉर्म्युल्याच्या बेसवर न्यूमेरिकल सुद्धा विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ म्हणजे जर 50 हर्ट्सवर एवढा लॉस होत असेल तर 60 हर्ट्सवर किती लॉस होईल, अशा प्रकारचा प्रश्न पेपरला येऊ शकतो. तिसरा प्रश्न आहे कोरोना लॉस विल इन्क्रीज. कोरोना लॉस कधी इन्क्रीज होईल? कंडक्टरची साईज वाढल्यामुळे किंवा फ्रिक्वेन्सी कमी झाल्यामुळे, फ्रिक्वेन्सी आणि कंडक्टर साईज दोन्ही कमी झाल्यामुळे, किंवा कंडक्टर साईज कमी झाली आणि फ्रिक्वेन्सी वाढली, असे काही प्रश्न येतात. तुम्हाला जास्त काही नाही पण एक रिलेशन माहीत असायला हवं, की कोरोना लॉसचं एक रिलेशन म्हणतं, कोरोना लॉस इज इक्वल टू किंवा डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी भागेला कंडक्टरची साईज. म्हणजे सरळ सरळ कोरोना लॉस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली तर कोरोना लॉस वाढतो. आणि कोरोना लॉस हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काय आहे, कंडक्टर साईज. याचा अर्थ कंडक्टर साईज कमी झाली तर कोरोना वाढतो, फ्रिक्वेन्सी वाढली तर कोरोना वाढतो. सिंपल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनलमध्ये दोन्ही गोष्टी समान वाढतात. इन्व्हर्सली प्रोपोर्शनलमध्ये एक म्हणजे कमी होईल तर दुसरा वाढतो. तर काय होईल, फ्रिक्वेन्सी वाढल्यामुळे, फ्रिक्वेन्सी कुठे दिसते वाढली, इन्क्रीज फ्रिक्वेन्सी आहे, पण इन्क्रीज कंडक्टर गलत होऊन जाईल. इकडे बघा, डिक्रीज इन कंडक्टर साईज आहे. इथं काय होतं, कंडक्टर साईज कमी झाल्यामुळे आणि फ्रिक्वेन्सी वाढल्यामुळे. आन्सर काय होऊन जाईल, सी. फार महत्त्वाचे प्रश्न आहे जे पेपरमध्ये येऊ शकतात. रिपीट खूप जास्त याची व्हॅल्यू आहे, रिपीट प्रश्न येतात हे, त्यामुळे थोडंसं लक्ष असू द्या. नेक्स्ट प्रश्न, गार्डरिंग इज यूज फॉर. गार्डरिंगचा काय उपयोग केला जातो, इन्क्रीज द पोटेन्शियल अक्रॉस इच युनिट, इक्वलायझिंग द पोटेन्शियल, डिक्रीजिंग द पोटेन्शियल, ए एन सी. क्वेश्चन फार चांगला आहे, परंतु तुम्हाला त्याचा आन्सर सिंपल माहीत असायला हवं. गार्ड रिंगचं काम काय आहे, की जे व्होल्टेज आहे, क्षमता आहे, हर डिस्कच्या भोवती समान यायला हवी. इक्विलायझिंग द पोटेन्शियल अक्रॉस इच युनिट. प्रत्येक युनिटच्या पाशी व्होल्टेज सेम असायला हवं. याच्यासाठी आपण काय अप्लाय करतो, गार्ड रिंग. नेक्स्ट प्रश्न आहे फॅरंटी इफेक्ट ऑन लॉंग ओव्हरहेड लाईन एक्सपिरियन्स वेन इट इज. लांब ओव्हरहेड लाईनवर आपल्याला माहित आहे फॅरंटी इफेक्ट येतो. फॅरंटी इफेक्ट नॉर्मली काय असतो, आपण वाचून चुकलो आहे, की सेंडिंग इन व्होल्टेजपेक्षा जर रिसिव्हिंग इन व्होल्टेज जास्त असेल त्याला आपण फॅरंटी इफेक्ट म्हणतो. म्हणजे 100 पाठवत आहोत, 100 व्होल्ट आणि 120 व्होल्ट भेटत आहे, त्याला आपण कुठला इफेक्ट म्हणतो, फॅरंटी इफेक्ट. आणि फॅरंटी इफेक्टमध्ये जर पाहतो म्हटलं तर दोन मुद्दे लक्षात असायला हवे, की हे फक्त लाईनवर कुठल्या येतं, एक तर लाईटली लोडेड लाईन. लाईटली लोडेडचा अर्थ काय होतो, की ज्यावरती फार कमी लोड असेल, किंवा सिंपलची प्रश्न आहे नो लोड लाईन. ओके, तर नो लोड लाईन असेल किंवा फार कमी लोड असलेली लाईन असेल त्या लाईनवरतीच कोणता फॅरंटी इफेक्ट येतो. तर याच्यातला आन्सर काय करेक्ट होऊन जाईल, ए. लाईटली लोडेड कंडिशनमध्ये जी लाईन आहे त्यावरती फॅरंटी इफेक्ट येतो. नेक्स्ट प्रश्न, क्वेश्चन नंबर 6. पॉवर ट्रान्समिशन लाईन आर ट्रान्सपोज टू रिड्यूस. पॉवर ट्रान्सपोज हा दोन शब्द आहे. ट्रान्सपोजला म्हणतो आपण ट्रान्सपोजिशन, म्हणजे जागा बदल करणे. म्हणजे बघा, हा जर का फेस सिक्वेन्स आहे, आर नावाचा, वाय नावाचा, बी नावाचा, तर काय करतो, आर इथे आहे की नाही, याची जागा चेंज करून इथे चेंज करून टाकतो. तर आर इथे झाला, वाय इथे आला, किंवा बी इथे आला, वायला मी इकडे टाकून देतो. म्हणजे मी काय करतोय, पर्टिक्युलर कालावधीनंतर याची पोझिशन चेंज करतो. हे आपल्याला का करावं लागतं, का आपण हमेशा पोझिशन चेंज करतो, याचं कारण आहे, कारण की आपल्या आजूबाजूला फक्त MSCBची पॉवर लाईनच नाही जात आहे, तर टेलिकम्युनिकेशन लाईन सुद्धा जात आहे. तर टेलिकम्युनिकेशन लाईनमध्ये जो इंटरफरन्स तयार होतो तो होऊ नये, त्या कारणासाठी आपण काय करतो, हमेशा ट्रान्समिशन लाईनला ट्रान्सपोज करतो. इंटरफरन्स विथ कम्युनिकेशन लाईन, हे त्याचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट प्रश्न आहे, द फॅक्ट दॅट कंडक्टर कॅरीज मोर करंट ऑन द सरफेस ॲज कम्पेअर टू कव्हर इज नोन ॲज. याचं म्हणणं आहे की कंडक्टरच्या सरफेसवरून जास्त करंट जातो त्याच्या कोअरमधून जाणार. सपोज तुम्ही हा जर कंडक्टर आहे, तर करंट याच्या वरूनच जातो, त्याच्या सेंटरमधून किंवा कोअरमधून जात नाही. हा कुठल्या प्रकारचा इफेक्ट आहे, हा आपल्याला प्रत्येकाला माहित आहे की या इफेक्टचं नाव काय, स्किन इफेक्ट. त्याला काय म्हणतो आपण, स्किन इफेक्ट. स्किन इफेक्ट बद्दल काय लक्षात असायला हवं, स्किन इफेक्ट हा तीन गोष्टीच्या डायरेक्टली समोर राहतात, म्यू आर, ए आणि एफ. म्हणजे परमॅबिलिटी वाढली तर स्किन इफेक्ट वाढतो, एरिया ऑफ कंडक्टर वाढला तरी स्किन इफेक्ट वाढतो,
आणि फ्रिक्वेन्सी वाढली तरी स्किन इफेक्ट वाढतो. इतक्या सिंपल आहे, परंतु हे तिन्ही पॉईंट आपल्या लक्षात असायला हवे. क्वेश्चन नंबर 8. द मेन क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ साइज ऑफ मेन रेडियल डिस्ट्रीब्युटर. प्रश्न रेडियलचा नाही, प्रश्न डिस्ट्रीब्युटरचा आहे. डिस्ट्रीब्युटर सिलेक्ट करत असताना हमेशा कुठली गोष्ट पाहिली जाते? व्होल्टेज ड्रॉप. लक्षात असू द्या. डिस्ट्रीब्युटरच्या वेळेस मग ते रेडियल पाहत आहे आपण, ठीक. रेडियल सिस्टम जरी असेल तरी डिस्ट्रीब्युटर डिझाईन करत आहोत आपण, तर व्होल्टेज ड्रॉप कन्सिडर करूनच ते डिझाईन केल्या जाईल. नेक्स्ट प्रश्न. द ॲडव्हांटेजेस ऑफ कोरोना. जसं की मी तुम्हाला म्हटलं, कोरोनाचे मोस्टली डिसएडव्हांटेजेस आहे, पण काहीतरी त्याचे ॲडव्हांटेजेस सुद्धा आहे. मग कोरोनाचा ॲडव्हांटेजेस काय आहे? पॉवर लॉस इज मोर. पॉवर लॉस तो होते, मग हा ॲडव्हांटेज आहे का? हा डिसएडव्हांटेजेस आहे, है ना. पॉवर लॉस इज लेस. लेस पॉवर लॉस कशाला होते? जास्त होते. इन्क्रीज द फ्लो ऑफ चार्जिंग करंट. चार्जिंग करंट जर जास्त होत असेल, हा तर एक प्रकारचा लॉसच झाला. मग काय दिसतं? रिड्यूस द मॅग्नेट्यूड ऑफ हाय व्होल्टेज वेव्ह ड्यू टू लाइटनिंग. ते लाइटनिंग सर्जमुळे किंवा लाइटनिंगमुळे जे हाय व्होल्टेजचे स्पाइक येतात, त्याला हा कोरोना कमी करतो. एवढा त्याचा ॲडव्हांटेज आहे. पण या फायद्यासाठी आपण कोरोना लॉस आला पाहिजे असं म्हणत नाही, कारण की कोरोना लॉसचे बरेच डिसएडव्हांटेजेस होतात. नेक्स्ट प्रश्न. द मिनिमम डायइलेक्ट्रिक स्ट्रेस इन अ केबल ॲट. मिनिमम डायइलेक्ट्रिक स्ट्रेस हा कुठे येतो? प्रत्येकाला याचा आन्सर माहिती आहे. कंडक्टरच्या कुठे येतो? सरफेसवर येईल का? लीड शीथवर येईल का? आर्मोरिंगवर येईल का? बेडिंगवर येईल का? मिनिमम डायइलेक्ट्रिक स्ट्रेस हा केबलच्या लीड शीथवर येतो. कुठे येतो? लीड शीथवर. तुम्हाला ते माहीत असायला हवं. लीड शीथ काय आहे? सर्व्हिस कशाला म्हणतो? आर्मोरिंग कशाला म्हणतो? ते केबलबद्दल तुम्हाला त्याची आयडिया असायला हवी. लीड शीथबद्दल अजून प्रश्न येतो, की हे कशी असते? मेकॅनिकल असते. मेकॅनिकल शीट कशाची बनते? लीडची बनते. हा सुद्धा पेपरला आलेला प्रश्न आहे. तुम्हाला तो अंडरग्राउंड केबलवरती तुम्हाला एक प्रश्न अंडरग्राउंड केबलवर येणारच आहे. त्यामुळे तुम्हाला बेडिंग, आर्मोरिंग, कंडक्टर सरफेस, सर्व्हिंग हे सर्व पाठ करणे, त्याचा सिक्वेन्स पाठ करणं गरजेचं आहे. याच्याबद्दल आपण ऑलरेडी आपल्या व्हिडिओजमध्ये आधी सांगितलेलं आहे. त्यामुळे मी पुन्हा ते रिपीट करत नाही. नेक्स्ट प्रश्न. हे तसं आहेच. मला वाटलंच तर तुम्ही बघू शकता. कंडक्टर कसं काय असतो? इन्सुलेशन कशाला? मेटॅलिक शीट कशाला म्हणतो आपण? बेडिंग काय आहे? आर्मोरिंग काय असते? सर्व्हिंग काय? द मोस्ट सुटेबल टाइप अंडरग्राउंड केबल फॉर हाय व्होल्टेज ॲप्लिकेशन. हाय व्होल्टेज ॲप्लिकेशनसाठी कुठला केबल आपण यूज करतो? बिलकुल नावातच लक्षात ठेवा. हाय व्होल्टेजची गोष्ट चालू आहे, अंडरग्राउंडची गोष्ट चालू आहे, तर कुठला केबल यूज करतो आपण? प्रेशर केबल. कुठला केबल? प्रेशर केबल. प्रेशर केबलच्या सहाय्याने आपण अंडरग्राउंड केबल सक्सेसफुली लेआउट करू शकतो. इन अंडरग्राउंड केबल क्वेश्चन नंबर 12. इन अंडरग्राउंड केबल द लॉस ड्यू टू स्किन इफेक्ट. अंडरग्राउंड केबलमध्ये सांगा बरं काय होईल बा? तर आपल्याला माहिती आहे अंडरग्राउंड केबलमध्ये कसा लॉस होईल? निग्लिजिबल लॉस होईल. फार कमी. 0 पण नाही होणार, हाय पण नाही होणार, लो पण. निग्लिजिबल, फारच कमीत कमी. त्याचा आन्सर बनू शकतो अंडरग्राउंड केबल. नेक्स्ट प्रश्न. व्हिच टाइप्स ऑफ इन्सुलेशन इज कॉमनली यूज इन मॉडर्न अंडरग्राउंड केबल. आताचे जे नवीन अंडरग्राउंड केबल आहे, इथे आपण कुठलं इन्सुलेशन वापरतो? त्याचं नाव आहे XLP. त्याला वाचतात क्रॉस लिंक पॉलिएथिलीन. पॉलिएथिलीन. क्रॉस लिंक पॉलिएथिलीन. तर शॉर्टकटमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता XLP. क्लिअर राहील. तो हा असेल क्वेश्चन नंबर 13. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. द पर्पज ऑफ इन्सुलेशन इन अन अंडरग्राउंड केबल इज. इन्सुलेशनचं काम काय आहे? प्रोटेक्ट द कंडक्टर फ्रॉम मॉइश्चर. मॉइश्चरसाठी आपण याला यूज करू का? मॉइश्चरसाठी जरी काय यूज करू नये, कारण की जर आपल्याला प्रश्न माहीत असले की लिकेज काय आहे, लीड शीथ काय आहे, आर्मोरिंग काय आहे, तर आपण तिकडे जाणार नाही. पर्पज ऑफ इन्सुलेशन प्रत्येक वेळेस काय असायला हवं? प्रिव्हेंट करायचं आहे. कशापासून बाबा? करंट लिकेजपासून.